नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सिम्पली प्रो मॅथ्स या आपल्या YouTube चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्यांची वजाबाकी पाहणार आहोत। यापूर्वील व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन ऑफ इंटिजर्स पाहिलेली होती। सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स पाहत असताना आपण विचार करणार आहोत पॉझिटिव्ह इंटिजर्स, झिरो, निगेटिव्ह इंटिजर्स आणि पॉझिटिव्ह ग्रुपचा एक मेंबर याला आपण म्हणतोय पॉझिटिव्ह 1, निगेटिव्ह ग्रुपचा एक मेंबर याला म्हणतोय आपण निगेटिव्ह 1 आणि आपल्याला पाहिजे आहे यांची सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन पाहत असताना सबट्रॅक्शन म्हणजे काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे। सबट्रॅक्शन म्हणजे टू रिड्यूस, कमी करणं, जे माझ्याकडे आहे त्यातून कमी करणे, आणि दुसरा एक प्रकार आहे माझ्याकडे नाहीये तरी सुद्धा कमी करणे। त्यातला पहिला प्रकार आता पाहूया आपण, सबट्रॅक्शन जे आहे त्यातून कमी करणे। यातलं सोपं एक्झाम्पल घेऊया पहिल्यांदा, पॉझिटिव्ह 1 मायनस पॉझिटिव्ह 1। तर हा आहे पॉझिटिव्ह 1 आणि यामधून आपल्याला पॉझिटिव्ह 1 कमी करायचा आहे। हा एक कमी केला तर राहिलं काय, 0 राहिला, म्हणजेच पॉझिटिव्ह 1 मायनस पॉझिटिव्ह 1 0। थोडं पुढे पॉझिटिव्ह 2 मायनस पॉझिटिव्ह 1, हे आहेत पॉझिटिव्ह 2 आणि यामधून आपल्याला पॉझिटिव्ह 1 कमी करायचे। हा पॉझिटिव्ह 1 कमी केला तर शिल्लक राहतात पॉझिटिव्ह 1, म्हणजेच पॉझिटिव्ह 2 मायनस पॉझिटिव्ह 1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 1। आता आपल्या आयडिया लक्षात आली की दोन्ही पॉझिटिव्ह असताना आपल्याला जेवढे आहेत त्यातून जेवढे सांगितलेत तेवढे कमी करायचे, म्हणजे सबट्रॅक्ट करायचे। मग बिना चित्रांचं सोडवायचं झालं तर पॉझिटिव्ह 9 मायनस पॉझिटिव्ह 8 करताना 9 मधून 8 गेल्यावर राहतात 1 आणि दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह 1। दुसरे एक्झाम्पल, पॉझिटिव्ह 13 मायनस पॉझिटिव्ह 7, दोघेही पॉझिटिव्ह आहेत, 13तनं 7 गेले राहिले 6 आणि ते असणार आहेत पॉझिटिव्ह 6। आता जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर काय, तर निगेटिव्ह 1 मायनस निगेटिव्ह 1, हा आहे निगेटिव्ह 1 आणि त्यातून निगेटिव्ह 1 घालवला तर शिल्लक काहीच नाही राहत, म्हणजेच 0। निगेटिव्ह 2 मायनस निगेटिव्ह 1, तर हे आहेत निगेटिव्ह 2 आणि यातून निगेटिव्ह 1 आपण घालवले, कमी केले तर राहतात निगेटिव्ह 1 शिल्लक। जो रूल पॉझिटिव्ह मध्ये पाहिला आपण तोच इथे पण चालतो आहे। आता लक्षात आलं की फक्त वजा करायचे, निगेटिव्ह 7 मायनस निगेटिव्ह 5 करताना 7तनं 5 जाणार आहेत, दोघेही निगेटिव्हच आहेत, म्हणजे निगेटिव्ह 2 शिल्लक राहणार आहेत। निगेटिव्ह 25 मायनस निगेटिव्ह 6 हे करत असताना 25 मधून 6 गेले 19 राहतील आणि दोघेही निगेटिव्ह ग्रुपचेच मेंबर्स आहेत, म्हणजेच ही सबट्रॅक्शन असेल निगेटिव्ह 19। इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, पण आता सुरू होणार आहे ते युद्ध आणि समोरासमोर असणार आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटिजर्स। आणि ॲडिशन ऑफ इंटिजर्सच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 हे जेव्हा एकमेकांच्या सोबत येतात तेव्हा ते एकमेकांची व्हॅल्यू 0 करतात, म्हणूनच या पेअरला आपण झिरो पेअर असं आपल्या भाषेमध्ये म्हटलं होतं, शून्य जोडी, ज्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये आपण विरुद्ध संख्या किंवा अपोजिट नंबर्स असं म्हणतो। याचा वापर आता आपण पुढे करणार आहोत। सबट्रॅक्शन म्हणजे टू रिड्यूस, वजाबाकी म्हणजेच कमी करणे, माझ्याकडे आहेत त्यातून घालवले, पण आता यात पाहिजे आपल्याला माझ्याकडे नाहीयेत तरी पण कसे वजा करायचे पाहूयात। तर मग पॉझिटिव्ह 1 मायनस निगेटिव्ह 1, इथे एक लक्षात घेऊया, हे आहेत पॉझिटिव्ह 1 आणि यातून सबट्रॅक्ट करायचे आहेत निगेटिव्ह 1, घालवायला निगेटिव्ह 1 इथं कुठं दिसतच नाहीत, मग करायचं काय, तर इथं आपली झिरो पेअर कामाला येणार आहे। ही आली एक झिरो पेअर, ही जरी इथं आली तरी ही पेअर इथं आल्यामुळे याच्या व्हॅल्यूत काही बदल झालेला नाही, कारण याची व्हॅल्यू ही 0च आहे। आता सबट्रॅक्ट करण्यासाठी मला एक निगेटिव्ह 1 दिसत आहेत समोर, ते मी सबट्रॅक्ट केले, शिल्लक काय राहिलं तर पॉझिटिव्ह 1 प्लस पॉझिटिव्ह 1, की जी ॲडिशन आहे ती येते पॉझिटिव्ह 2। इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की इथे पॉझिटिव्ह 1 मधून निगेटिव्ह 1 सबट्रॅक्ट करायचे होते, त्याच झालं काय तर प्लस पॉझिटिव्ह 1 झाले। याचाच अर्थ एक रूल आपल्या लक्षात येतो की कोणतीही संख्या वजा करणं म्हणजेच तिच्या विरुद्ध संख्या त्यामध्ये मिळवणं। टू सबट्रॅक्ट अ नंबर इज सेम ॲज टू ॲड इट्स अपोजिट नंबर टू द गिवन नंबर। याच रूलचा वापर करून आपल्याला पुढील एक्झाम्पल सोडवायचे। पाहूयात पुढचे एक्झाम्पल, पॉझिटिव्ह 3 मायनस निगेटिव्ह 2, तर हे आहेत पॉझिटिव्ह 3, यातून निगेटिव्ह 2 सबट्रॅक्ट करायचे, पण इथं तर निगेटिव्ह 2 मला दिसत नाहीत कुठे, मग मी काय करतो तर 2 झिरो पेअर्स इथे आणल्या। आता या झिरो पेअर्स इथं आल्यामुळे काही बदल झाला का नाही,
कारण याची व्हॅल्यू पण 0 आहे, याची पण व्हॅल्यू 0च आहे. आता सबट्रॅक्ट करण्यासाठी दोन निगेटिव्ह मला समोर दिसत आहेत, तर त्यातला -1 गेला, -2 गेले. आता शिल्लक काय राहिलं तर +3 प्लस +2 राहिले. इथं सुद्धा पहा काय झालं, टू सबट्रॅक्ट अ नंबर इज सेम ॲज ॲडिंग इट्स अपोजिट नंबर टू द गिवन नंबर. एखादी संख्या वजा करणं म्हणजेच तिच्या विरुद्ध संख्या त्या संख्येमध्ये मिळवणं. +3 प्लस +2 +5 येतात. हे प्रत्यक्ष आपण इथं व्हिज्युअलाइज करून पाहिलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. -2 मायनस -3. आता आपण रूल शिकलेलो आहोत, त्यामुळं रूलमध्ये आपल्या लक्षात आले की एखादी संख्या वजा करणं म्हणजेच तिचा अपोजिट नंबर ॲड करणं, म्हणजेच -2 मायनस -3 याचाच अर्थ -2 प्लस +3 होणार आहेत आणि यांची ॲडिशन येते +1. याचा आपण पडताळा घेऊया. हे आहेत -2 आणि यातून -3 घालवायचे आहेत. तर इथे घालवण्यासाठी -2 आहेत, पण अजून एक निगेटिव्ह कमी पडणार आहे, त्यासाठी मी एक 0 पेअर या ठिकाणी आणली. आता मात्र माझ्याकडे घालवण्यासाठी कमी करण्यासाठी -3 दिसत आहेत. हा एक -1, -2, -3 गेले की राहिला तो +1 जे आपण आधीच शोधलं. आता रूल आपल्या लक्षात आला, त्यामुळे आपण एक्झाम्पल सहज सोडवू शकतो. +9 मायनस -13. एखादी संख्या वजा करणं म्हणजेच तिच्या विरुद्ध संख्या दिलेल्या संख्येमध्ये मिळवणं. या ठिकाणी +9 मायनस -13 चे होणार आहेत +9 प्लस +13. -13 ची अपोजिट संख्या, अपोजिट नंबर +13 आपण ऍड केलेला आहे. 13 आणि 9 होतात 22 आणि ते होणार आहेत +22. -8 मायनस +19. तर या ठिकाणी +19 च्या अपोजिट नंबर -19 तो आपण ऍड करणार आहोत. टू सबट्रॅक्ट नंबर इज सेम ॲज ॲडिंग इट्स अपोजिट टू द गिवन नंबर. आणि दोघंही आता -8 प्लस -19 ॲडिशन मध्ये आपण शिकलो की दोघंही निगेटिव्ह ग्रुपचे मेंबर्स आहेत. 19 आणि 8 होतात 27 आणि दोघंही निगेटिव्ह ग्रुपचे मेंबर असल्यामुळे ते होणार आहेत -27. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि या चॅनेलवर विविध व्हिडिओंच्या माध्यमातून गणित आपण एकदम सोपं करणार आहोत. त्यातलं बेसिक प्रत्यक्ष व्हिज्युअलाइज करणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स, म्हणजेच पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. थँक्यू. जय हिंद.